प्रियाला प्रीत कैला। तुझी लहान बहीणच आहे ना ती? तिच्या जागी जर आज दुसरी कोणीतरी असती तर तिने सांगून टाकलं असतं की मला जय दादांना सांगितलं करायला म्हणून, पण ती गप्प बसली। अरे पण जय बास, माझ्या बहिणीचा अपमान मी नाही सहन करू शकत। तुला सांभाळून घेताना जर माझ्या घरातल्यांचा अपमान होत असेल तर मी नाही ऐकून घेणार। मी चुकलो, आता हेच सगळ्यांसमोर सांगायचं। अरे अभि सगळ्यांसमोर शमिकाला कळेल ती सोनिया। अभि यार माझी वाट लागेल यार। आय डोंट केअर। माझ्या बहिणीनं जी चूक केलीच नाही त्याबद्दल तिला कोणीही रडवावं आणि अपमान करावा हे मी नाही ऐकून घेणार। तिने ना हात मागे लपवलं ना, दॅट कॉट मी ना, म्हटलं काहीतरी गडबड आहे। जरा ओंडूनच विचारलं मी तिला की काय आहे तू सांग आधी। मॉम, संडे आंटी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। या काय रे? बोला। मेघनाने चोरी केलेली नाहीये। मीच तिला सांगितलं होतं की ती अंगठी घेऊन ये। अरे पण कशासाठी हे सगळं? ऍक्च्युली मला ही अंगठी शमिकाला द्यायची नव्हती। काय? तुला द्यायची नव्हती म्हणजे याहून अजून चांगली द्यायची होती, हिरे चढवलेली। खरंच? हो खरंच। ऍक्च्युली मी तुला याहून जास्त चांगली अंगठी देणार होतो। आय डोंट बिलीव्ह दिस। अगं तू मुलगा यायची वेळ झाली, मी असा जाऊ का त्याच्या समोर? ए दाद्या, अरे मुलगा काय तुला बघायला येणार आहे का मंदो? हो काय? जरा बाहेर ये, दाखवतो कोण कोणाला बघायला येतंय ते। माधुरी काय चाललंय, जरा दे ना माझा शर्ट। मस्करी करताय माझी? थांब दाखवतोच। इतका देखणा, पुन्हा इंजिनियर, एवढा मोठा पगार, आणि आता तो काय तो कोर्स झाला ना US ला जाणार आहे। बरे अमेरिकेला चाललाय ते, तसंही मला इथे राहायचंच नव्हतं। अमेरिका, वाव। आता पोरांना जरा आपापसात बोलू दे, नाही का? हाँ जरूर बोलू दे। बोला। मेघना जा जा बाळा, आपलं अंगण दाखव त्यांना। तू खरंच जाणार आहेस US ला? खोटं खोटं कसं जातात? बरं ते जाऊ दे, तुला स्वयंपाक वगैरे येतो ना? नाही, मी खाण्याचा फार शौकीन आहे म्हणून विचारलं। सॉरी, मी न कळवता आले। खरं तर त्या अंगठी प्रकरणाबद्दल सॉरी म्हणायला आले होते मी। मगाशी मेघनाला म्हटलंय मी सॉरी, पण जय आणि माझ्या वतीने मला तुला सॉरी म्हणायचं होतं। आय एम सॉरी। इट्स ओके। नाही, तुला काय वाटतं शमिकाला जय आवडतोय? हो, मला तरी त्याच्यात खोट काढण्यासारखं काही आढळलेलं नाहीये। तो शमिकाची काळजी सुद्धा घेतोय, शमिकाला सुद्धा आवडतंय। आता आपल्या सांगण्यावरून ती इंडियात यायला तयार झाली, हे काय कमी आहे? मॅडम घाई कशाला? घेऊ दे ना तिला, जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ तिने घेऊ दे। ती तिचा वेळ घेत राहिली तर माझ्या वेळेचं काय? शमिका 23 वर्षांची व्हायच्या आत हे लग्न झालंच पाहिजे, नाहीतर माझ्या सगळ्या प्लॅनची माती होईल।